हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. कुंभमेळ्यामध्ये पवित्र स्नान करून परतणाऱ्या 10 भाविकांचा महाराष्ट्रामध्ये मृत्यू. रत्नागिरीमध्ये तिघांचा बळी घेणाऱ्या अपघाताच्या पाठोपाठ आज सापुतऱ्यामध्ये भाविकांच्या बसचा भीषण अपघात. 7 भाविकांचा मृत्यू. दिवंगत सरपंचाचे कुटुंबीय आज भगवानगडावरती जाणार. महंत नामदेव शास्त्री यांची घेणार भेट. पुराव्यांची फाईल सुद्धा सादर करणार. गद्दारांसोबत कधीच जाणार नाही, आता जोडायची वेळ आली आहे असं सांगत भविष्यातील जुळवाजुळवीची तयारी करणाऱ्या शिरसाटांना ठाकरेंचे खासदार अरविंद सावंत यांचं प्रत्युत्तर. संगमनेरचे जायंट किलर आमदार अमोल खताळ यांचे राज ठाकरेंना आव्हान. थोरातांच्या पराभवाचं कारण बघायला संगमनेरला येण्यासाठी निमंत्रण. थोरातांचा पराभव कसा होऊ शकतो या वक्तव्याला खताळांचं प्रत्युत्तर. शिवसेना ठाकरे गटाचे वसईचे माजी नगरसेवक स्वप्नील बांदेकर यांच्यासह 3 जणांवरती 10 कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा. 4 अटक. मालेगावात जन्मदाखले घोटाळ्याच्या प्रकरणी किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल. बनावट कागदपत्र देणाऱ्या 3घांना अटक. मालेगावात 4000 बांगलादेशींनी जन्मदाखले मिळवल्याचा सोमय्यांचा आरोप. पंढरपुरात वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती श्री विठ्ठल आणि रखुमाईचा स्वर्गीय विवाह सोहळा. लग्नविधीसाठी विठ्ठल रखुमाई मंदिराची लगीन घरासारखी आकर्षक सजावट. वसंत पंचमीच्या मुहूर्तावरती अमृत स्नानासाठी प्रयागराजमधल्या संगमावरती भाविकांची गर्दी. सकाळी 10 वाजेपर्यंत 72 लाख भाविकांचं पवित्र स्नान. कुंभमेळ्यामध्ये आतापर्यंत 33 कोटी भाविकांचं शाही स्नान. मुंबईत वानखेडेवरती इंग्लंडसोबत 5वा T20 सामना आज होणार. भारताला मालिका 4-1 ने जिंकण्याची संधी. T20 महिलांच्या अंडर 19 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यामध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिका समोरासमोर. आतापर्यंत अपराजित असलेल्या भारताचं पारडं जड. 2023च्या विजयाची पुनरावृत्ती करण्याची संधी. हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.